यदा विनियतं चित्तमात्मनेवावतिष्ठते निःस्पृहः सर्वकामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. 18. यदा जेव्हा विनियतम विशिष्टपणे नियमित केलेले चित्तम मन आणि मनाची कार्ये आत्मनी अध्यात्मामध्ये एव निश्चितपणे अवतिष्ठते स्थित होतो निस्पृह आकांक्षारहित किंवा निस्पृह सर्व प्रकारच्या कामेभ्य भौतिक इंद्रिय तृप्ती युक्त योगामध्ये व्यवस्थितपणे स्थिर झालेला इति याप्रमाणे उच्चते म्हटला जातो. तदा त्यावेळी योगाभ्यासाद्वारे योगी जेव्हा आपली मानसिक कार्य नियमित करतो आणि सर्व भौतिक आकांक्षापासून मुक्त होऊन अध्यात्मामध्ये स्थित होतो तेव्हा तो यथायोग्यपणे योगयुक्त झाल्याचे म्हटले जाते. तात्पर्य: योगी मनुष्य आणि साधारण मनुष्य यांच्या क्रियांमधील फरक हाच आहे की योगी मनुष्य हा भौतिक वासनांमध्ये प्रमुख असणाऱ्या काम वासनासहित इतर सर्व वासनांचे शमन करतो. परिपूर्ण योगी आपल्या मानसिक क्रियांमध्ये इतका नियमित असतो की तो कोणत्याही भौतिक कामनेने विचलित होत नाही. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे 9.4.18 ते 20 या पूर्णावस्थेची प्राप्ती कृष्ण भावना भावित मनुष्याला आपोआपच होते. सवय मनहा कृष्णपदारविंद योर वचांसी वैकुंठ गुणानुवर्णने करो हरेर मंदिर मार्जनादिषु श्रुतिं चकाराच्युत सत्कथोदये मुकुंदलिंगालय दर्शने दृशौ तदभूत्य गात्र स्पर्शे संगमं घ्राणं च तत्पाद सरोज सौरभे श्रीमत्ततुल्यस्या रसनाम तदर्पिते पादौ हरेः क्षेत्रपदानुसर्पणे शिरो ऋषिकेश पदाभिवंदने कामं च दासेन तु कामकाम्यया यथोत्तम श्लोक जनाश्रय रतीः. अंबरीश महाराज यांनी सर्वप्रथम आपले मन भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांवर केंद्रित केले आणि त्यानंतर क्रमशः त्यांनी आपली वाचा भगवंतांच्या दिव्य गुणांचे वर्णन करण्यामध्ये युक्त केली. आपले हात भगवंतांच्या मंदिराचे मार्जन करण्यामध्ये युक्त केले. आपले कान भगवत कथांच्या श्रवणामध्ये, आपले नेत्र भगवंतांचे दिव्य रूप पाहण्यामध्ये, आपले शरीर भक्तांच्या शरीरास स्पर्श करण्यामध्ये, आपली नासिका भगवंतांना अर्पण केलेल्या कमळ फुलांचा सुवास घेण्यामध्ये, आपली जिव्हा भगवंतांच्या चरणकमलांवर अर्पण केलेल्या तुलसी पत्रांचे रसास्वादन करण्यामध्ये, आपले पाय तीर्थक्षेत्रांना आणि भगवंतांच्या मंदिराला जाण्यामध्ये, आपले मस्तक भगवंतांना अभिवंदन करण्यामध्ये आणि आपली इच्छा भगवंतांची इच्छा पूर्ती करण्यामध्ये संलग्न केली. या सर्व दिव्य क्रिया शुद्ध भगवत भक्तासाठी योग्यच आहेत. निर्विशेषवादी अनुयायांसाठी या दिव्य अवस्थेचे वर्णन करता येणे शक्य नाही. परंतु महाराज अंबरीश यांच्या क्रियांच्या उपर्युक्त वर्णनावरून दिसून येते की कृष्ण भावना भावित मनुष्यासाठी ही अवस्था अत्यंत व्यवहार्य आणि सहज सुलभ असते. जोपर्यंत भगवंतांच्या स्मरणाद्वारे मन भगवंतांच्या चरणकमलांवर स्थित केले जात नाही तोपर्यंत अशा दिव्य क्रियांमध्ये युक्त होणे अशक्य असते. म्हणून भगवत भक्तीमध्ये या विहित क्रियांना अर्चन किंवा भगवत सेवेमध्ये सर्व इंद्रियांना युक्त करणे असे म्हणतात. इंद्रिये आणि मनाला कार्यरत ठेवणे आवश्यक असते. केवळ निग्रह करणे व्यवहार्य नाही. म्हणून सर्वसामान्य लोकांना आणि विशेष करून जे संन्यासाश्रमी नाहीत त्यांच्यासाठी वर सांगितल्याप्रमाणे इंद्रियांना आणि मनाला दिव्य क्रियांमध्ये मग्न करणे ही दिव्यत्वाच्या प्राप्तीसाठी परिपूर्ण विधी आहे. या विधीलाच भगवद्गीतेमध्ये युक्त म्हणण्यात आले आहे.